आता डिझाईनचं बघायला गेलं ना तुम्हाला डिझाईनमध्ये लगेच फरक दिसून जाईल महिंद्रामध्ये आणि कुबोटामध्ये। असं कुबोटामध्ये असा काही प्रकार येत नाही बरोबर। कुबोटामध्ये अशा प्रकारचा काही कोणताही प्रकार येत नाही। मेन डिफरन्स काय माहिती आहे का, हा 2 सिलेंडरवाला आहे ना, हा 3 सिलेंडरवाला आहे। बाकी इक्विपमेंटच्या बाबतीत बोलायला, नमस्कार मित्रांनो, MH व्हील्स एका नवीन व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे माहिती काय, माझ्या मागे तुम्ही बघू शकता माझ्याकडे आहे आज महिंद्राचा जिओ 24 HP आणि कुबोटा 24 HP। ॲक्च्युली आज 27 HPचा कुबोटा आहे, पण कसं माहिती आहे का 24 HP आहे ना आपलं थोडंसं कामात, त्याच्यामुळे आपण 27 HP आणला आहे। बाकी मशीनमध्ये सेमच आहे, 24 HP 27 सगळं सेम आहे, फक्त आहे ना इंजिनची पॉवर वाढवलेली आहे याच्यामध्ये 27 HP आलेला आहे। बाकी डिझाईन सर्व गोष्टी आहे ना सेमच आहे। त्याच्यामुळे तुम्ही असं कन्सिडर करा की हा 24चा आहे ना, हा 24चा कुबोटा आहे आणि हा 24चा महिंद्राचा जिओ आहे। तर आता आज आपण या व्हिडिओमध्ये दोघांचं कंपॅरिझन बघणार आहे। आणि आपले खूप सारे मित्र असे आहे की यांना व्हिडिओ बघता पण खाली ना असं लाल रंगाचं बटन आहे नाही का, सबस्क्राईबचे दाबते नाही, तर तुम्ही खालचं चॅनलचं सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करायचं। जरा सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला। तर आजच्या कंपॅरिझनमध्ये आपण काय बघणार माहिती आहे का, पहिला पॉईंट आहे डिझाईन, त्याच्यानंतरून दुसरा पॉईंट आहे फीचर्स, तिसरा पॉईंट आहे वेट डायमेन्शन्स वगैरे ते, आणि चौथा पॉईंट आहे आपल्याला इंजिन, जे की सगळ्यात मेजर डिफरन्स आहे जो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे। तर आपला पहिला पॉईंट स्टार्ट करूया डिझाईन। आता डिझाईनचं बघायला गेलं ना तुम्हाला डिझाईनमध्ये लगेच फरक दिसून जाईल महिंद्रामध्ये आणि कुबोटामध्ये। कुबोटाची जी डिझाईन आहे ना पूर्णपणे बघू शकतो तुम्ही, एरोडायनॅमिक आहे पूर्णपणे, अशी म्हणजे एकदम असं क्यूट प्लस थोडीशी मस्क्युलर आणि प्लस थोडीशी लेटेस्ट डिझाईन म्हणतो नाही का, ती कुबोटाची दिसते। तसं महिंद्रा जिओची आहे ना, आहे म्हणजे फरक केलेला आहे त्यांनी, पहिले जे स्क्वेअर बॉडी यायचे नाही का त्यांच्यामध्ये थोडं एरोडायनॅमिकचा प्रकार केलेला आहे, पण अजून पण बघायला गेलं तर तो जो पूर्ण फील आहे ना तो पूर्ण स्क्वेअर बॉडीचाच येतो। आणि हा जुना आहे आणि हा थोडासा नवा आहे, एवढाच फरक आहे, बाकी काही डिफरन्स नाही आहे। डिझाईनचं तुम्ही बघू शकता, हे बघा अशी डिझाईन आहे। इथे पण आपल्याला महिंद्राचा लोगो बघायला मिळतो, तसं कुबोटाचा इथे आपल्याला कुबोटाचा लोगो दिलेला आहे। दोन्हींमध्ये पण हॅलोजन हेडलॅम्प्स येतात, कारण की कसं आता बऱ्याचशा ट्रॅक्टरमध्ये प्रोजेक्टर यायला लागले, पण कुबोटा आणि महिंद्रामध्ये अजून काही आलेलं नाही इथे। तर इथे हॅलोजन आता मेटलचं बोलायला गेलं तर हे पण मेटलचं बोनट आहे पूर्ण, आणि कुबोटाचं पण पूर्ण जे बोनट आहे ते मेटलचं बनलेलं आहे। फक्त ज्या साईडचे जे पॅनल म्हणतो नाही का कुबोटाचे प्लास्टिकचे आणि महिंद्राचे आहे ते मेटलचे, म्हणजे साईड पॅनल्स आपल्यावाले म्हणतो नाही का, ते कुबोटा प्लास्टिकमध्ये आणि महिंद्रा मेटलमध्ये, अशा प्रकारचा सेटअप आहे। कुबोटाला पण पुढे वेट लावायला जागा दिलेली आहे आणि महिंद्राला पण पुढे वेट लावायला नट बोल्टची ॲड दिलेली आहे। फक्त जे वेट म्हणतो नाही का कुबोटाचे ते डायरेक्ट आपण अटॅच करू शकतो, याला डायरेक्ट पुढं चेसीला अटॅच करू शकतो। तसं तुम्हाला इथे मग फ्रेमचं वगैरे थोडं स्ट्रक्चर बनवून घ्यावं लागेल, किंवा मग महिंद्रावाले जे आहे ते प्रोव्हाइड करून देतील, अशा प्रकारचा पूर्ण सेटअप आहे। आता बोलायला गेलं थोडीशी साईडनं तर तिथं कुबोटाची वगैरे ब्रँडिंग बघायला मिळते, इथे महिंद्राची ब्रँडिंग बघायला मिळते। कुबोटाचा कसं माहिती आहे का, कुबोटामध्ये जी ब्रँडिंग आहे नाही का ती थोडीशी तुम्हाला 3D फॉर्ममध्ये बघायला मिळते, म्हणजे थोडी इम्पोजिंग म्हणतो नाही का, ते वर्ड्स लावलेले डायरेक्ट, आणि थोडे काही स्टिकर पण आहे। तसं इथं कसं माहिती आहे का महिंद्राचं पूर्ण स्टिकरमध्येच आहे, असं म्हणजे कोणत्याही प्रकारचं इम्पोजिंग वगैरे नाही केलेलं। आता हा महिंद्राचा लोगो कसा बघा इम्पोजिंगमध्ये हा फील होता आताला, असं महिंद्राने इकडे मागं काम नाही केलेलं असं, अशा प्रकारचं आहे ना हा पूर्ण सेटअप आहे। त्याच्यानंतरून बोनट जो आहे ना, कुबोटाचा बोनट पुढून ओपन होतो। आता मी तुम्हाला बोनट ओपन करून दाखवतो, करू ओपन बोनट। कुबोटाचा बोनट आहे ना तो असा समोरच्या बाजूने ओपन होतो, आणि महिंद्राचा जो बोनट आहे नाही का तो असा बॅक साईडने ओपन होतो, म्हणजे इथे हा मागे लोटला का हा असं तुमचा महिंद्राचा बोनट जो आहे तो असं ओपन होतो। आणि दोन्ही बोनटला तुम्हाला आहे ना गॅस स्टार्ट प्रोव्हाइड नाही केलेले बरं का, म्हणजे गॅस स्टार्ट म्हणतो नाही का ते आपण लोटलं का ऑटोमॅटिक करू देतं, असं मेकॅनिझम नाही आहे। इथे पण मेकॅनिकलच वापरलेलं आहे, पूर्णपणे स्प्रिंग वगैरे दिलेली आहे, आणि इथं आपल्याला मेकॅनिकलच आहे, फक्त यांचा पुढून ओपन होतो, यांचा मागच्या बाजूला ओपन होतो, अशा प्रकारचा हा सेटअप आहे पूर्ण। दोन्ही पण ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्हमध्ये येतात, याला पण 4 व्हील ड्राईव्ह आहे आणि हे पण 4 व्हील ड्राईव्ह आहे। आता थोडे बॅक साईडला आले तर केबिनचं बोलूया। केबिनचा विषय कसा माहिती आहे का मित्रांनो, केबिन आहे ना 2 इंची पण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मला ॲज अ कम्फर्टेबल म्हणतो नाही का जो ड्रायव्हर त्यासाठी कुबोटाची केबिन जास्त कम्फर्टेबल आहे ॲज कम्पेअर टू महिंद्रा। तुम्ही महिंद्राची केबिन बघू शकता, हे बघा हे आपले स्टेअर्स वगैरे दिलेले आहे, इंजिनचा भाग थोडा वरती आलेला आहे, म्हणजे गिअर बॉक्स वगैरे थोडा वरती आलेला आहे, प्लस तिकडे परत खाली गेलेलं आहे, अशा प्रकारचा एकदम मेसी सेटअप म्हणतो महिंद्राचा जिओचा बरं का, म्हणजे ॲक्च्युली मी थोडासा डेव्हलप केलेला आहे। आणि इथे बघायला गेलं तर पूर्ण क्लीन सेटअप आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण केबिनचा जो फील आहे ना पूर्ण बदलून टाकलेला आहे कुबोटाने नाही का, अशा प्रकारचा हा सेटअप आहे। सीटचं बोलायला गेले तर महिंद्राचं जे सीट आहे ना त्याला सस्पेन्शन दिलेले आहे बरं का, पण त्या सीटला तुम्ही पुढे मागे नाही करू शकता, त्याची फक्त हाईट ॲडजस्ट करू शकता नाही का, बघा तुम्ही बघू शकता लिव्हर असतं नाही का, ते लिव्हर वगैरे काही दिलेलं नाही, तर हा मेन डिफरन्स आहे। तसं इकडे कसं माहिती आहे का, इकडे ना तुम्ही ना हाईट ॲडजस्ट करू शकता, पण हाईट ॲडजस्ट करायला थोडंसं आहे ना गला क्रिटिकल काम आहे। सस्पेन्शन या सीटाला पण दिलेले, आणि हे सीट जे आहे ते पुढे मागं होऊ शकतं नाही का, म्हणजे सीटाचं काय अडचण नाही, सीट तुम्ही पुढे मागं करू शकता।
याला साईड पुढे मागं करू नाही शकत. बाकी सस्पेन्शन जे आहे ते दोन्ही पण ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. आणि जी गिअर लिव्हरची पोझिशन म्हणतो नाही का, ती पण दोन्ही पण ट्रॅक्टरमध्ये साईडला दिलेली, म्हणजे जे आपण जे मडगाड म्हणतो नाही का, मडगाडवरती जी पूर्ण गिअर प्लस आपला हायड्रोलिक लिव्हर आहे ना, त्यांची सिस्टीम पूर्ण साईडला केलेली. ड्रायव्हरच्या कोणत्याही प्रकारचे गिअर असे सेंटरला प्लेस नाही केलेले. तर या बाबतीत पण दोन्ही ट्रॅक्टर सेम टू सेम आहे, काही एवढा फरक नाही आहे, बरोबर. आणि जी पण लायटिंग सिस्टीम यूज केली आहे दोन्ही पण ट्रॅक्टरमध्ये, हे जे साईड इंडिकेटर फ्रंट लॅम्प वगैरे म्हणतो नाही काही सगळं हॅलोजन आहे. आणि कुबोटामध्ये पण पूर्ण जी सिस्टीम यूज केलेली ती पण पूर्ण हॅलोजन आहे. अशा प्रकारचा हा पूर्ण म्हणजे केबिनचा सेटअप आहे. त्याच्यानंतरून बॅक साईडला या. आता बॅक साईडचा विषय कसा माहिती का, बॅक साईडला कुबोटाच्या बॅक साईडचे आहे ना टूल बॉक्स दिलेला आहे प्लास्टिकचा, आणि इकडं महिंद्राला पण टूल बॉक्स दिलेला आहे की जो की मेटलचा आहे बरं का. हा बघा, हा मेटलचा टूल बॉक्स आहे जिओचा. त्याच्यानंतरून सेमचे हायड्रोलिक लिंकेजिंग सिस्टम म्हणतो नाही का, 3 पॉईंट लिंकेज सिस्टीम इथे पण दिलेलं आहे. महिंद्राने पण 3 पॉईंट लिंकेज सिस्टीम दिलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी यांची पण 750 kgची आहे, आणि वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी कुबोटाची पण 750 kgची आहे. फक्त याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये ॲटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट दिलेला आहे बरं का, दोन्ही पण ट्रॅक्टरमध्ये आहे बरं का. फक्त फरक काय माहिती आहे का, याच्यामध्ये सुपर ॲटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल दिलं आहे. बघा ही त्याची क्लिप दिलेली आहे, याच्यावरून तुम्ही मायनर अमाऊंट ऑफ जरी तुमचा फर टाकला तुम्ही त्याची ॲडजस्टमेंट करू शकता इकडं बरं का. याच्यामध्ये सुपर ड्राफ्ट कंट्रोल आहे, याच्यामध्ये ॲटोमॅटिक ड्राफ्ट कंट्रोल आहे. सेमच आहे, फक्त इथं कसं दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्यामध्ये थोडंसं सेन्सिंग तुम्ही स्टेजेस दिलेलं आहे त्याला, तर याला स्टेजेस दिलेलं नाही आहे. अशा प्रकारचा आहे ना हा पूर्ण सेटअप आहे. त्याच्यानंतरून जी हायड्रोलिक आपण डावर म्हणतो नाही का, ज्याला ट्रॉली वगैरे जोडतो, याची हाईट ॲडजस्टेबल आहे ना. कशामध्ये माहिती आहे का, याची हाईट ॲडजस्टेबल तुम्हाला जिओमध्ये बघायला मिळणार आहे. जिओमध्ये नाही तुम्हाला स्टेप दिलेलं आहे, तुम्हाला ना इथं हे करू शकता तुम्ही, त्याची हाईट वगैरे ॲडजस्ट करू शकता. तसं आपल्या कुबोटामध्ये तुम्ही हाईट ॲडजस्ट नाही करू शकत, त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट बनवून घ्यावं लागेल. हा एक मेन पॉईंट आहे. फीचर्समध्ये बोलायला गेलं ना, दोन्ही ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्ह येतात बरोबर. दोन्ही पण ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टिअरिंग येते. फक्त कुबोटामध्ये जी पॉवर स्टिअरिंग येते ना ती इंटिग्रेटेड येते, म्हणजे कोणत्याही प्रकारचे मेकॅनिझम म्हणतो नाही का, ते ओपन टू ॲटमॉस्फिअर नाही, सगळ्याचे मेकॅनिझम बोनटच्या खाली आहे. आणि महिंद्रामध्ये काय माहिती आहे का, जिओमध्ये तुम्हाला जे मेकॅनिझम म्हणतो नाही का, ते ओपन टू ॲटमॉस्फिअर हायड्रोलिक स्ट्रेट जे आहे ना ते ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. त्याच्यामुळं मेंटेनन्सचं बोलायला गेलं तर याचं मेंटेनन्स जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस, कारण की याचं पूर्ण जी सिस्टीम आहे ना ती एकदम मध्ये बोनटच्या. हा मेन स्टिअरिंगमधला डिफरन्स आहे. बाकी दोन्ही पण जे आहे ते हायड्रोलिक स्टिअरिंग तुम्हाला मी सांगितलं बरोबर. त्याच्यानंतरून सिंगल प्लेट ड्राय क्लच इथे पण यूज होतो, आणि सिंगल प्लेट ड्राय क्लच इथे पण यूज होतो. त्याच्यामुळे इथे काय मेन असा त्याचा मोठा डिफरन्स नाही आहे बरोबर. आता डॅशबोर्डचं बोलायला गेलं तर महिंद्रा डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता, सेटअप कसा आहे महिंद्राचा बरोबर. आणि इथे आपला कुबोटाचा डॅशबोर्ड आहे, कुबोटाचा सेटअप तुम्ही बघू शकता बरोबर. आणि कम्फर्टचं बोलायला गेलं तर कुबोटाची कॅबिन ॲज कम्पेअर टू महिंद्रा कॅबिनपेक्षा थोडी कम्फर्टेबल आहे बरोबर. त्या बाबतीत मी म्हणत नाही की कोणता जास्त आहे, पण तुम्ही पण बघू शकता कुबोटा कसा आहे आणि आपली महिंद्राची कॅबिन कशी आहे बरोबर. हे आलं. त्याच्यामध्ये बाकी गिअर लिव्हर वगैरे सर्व सेमच आहे, आणि इकडे पण सेमच गिअर लिव्हर वगैरे आहे बरोबर. याच्यामध्ये ड्युअल PTO येतो, याच्यामध्ये पण ड्युअल PTO येतो. हे फीचर पण हे सेमच आहे, 750 आणि 540 PTO हा सेमच आहे, आणि इकडे पण 540 750 असं सेमच आहे बरोबर. फक्त इथे कसं दिलेलं आहे, इथे थोडंसं बॉटल होल्डर वगैरे दिलेलं आहे, तसं तिथे बॉटल होल्डर वगैरे असं दिलेलं नाही आहे. हा आपला मेन सेकंड डिफरन्स. थर्ड काय माहिती आहे का मित्रांनो, डिजिटल म्हणतो ना का, महिंद्राचा जो जिओ आहे ना की त्याच्यामध्ये DigiSense नावाची टेक्नॉलॉजी ती बाय महिंद्रा. म्हणजे कसं माहिती आहे का, महिंद्रा इथून DigiSense बाय महिंद्रा हे डायरेक्ट कंपनीकडून इनबिल्ड येतं. याच्यामध्ये कसं माहिती आहे का, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आहे ना, हे बघा हे डिव्हाइस आहे ते महिंद्राचं DigiSenseचं, याचे तुमच्या डिझेल कन्झप्शन प्लस तुमचं मोबाईल ट्रॅकिंग वगैरे तुम्ही ह्या ट्रॅक्टरला डायरेक्ट कंपनीकडून फिटेड येतं. असं कुबोटामध्ये असा काही प्रकार येत नाही बरोबर. कुबोटामध्ये अशा प्रकारचा काही कोणताही प्रकार येत नाही. तुम्हाला जर लावायचं असेल तुम्हाला थर्ड पार्टी कोणत्याही प्रकारचं घेऊन ते लावून घ्यावं लागेल, तसं कुबोटा काही प्रोव्हाइड करीत नाही. अशा प्रकारचा हा मेन डिफरन्स झाला टेक्नॉलॉजीमध्ये. बाकी फीचर्स वगैरे तर सेमच आहे, जास्त काही डिफरन्स नाही. इथे तुम्ही बघू शकता, इथे आपलं 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे, तसं कुबोटा 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट प्रोव्हाइड करत नाही. कुबोटाचा हा मेन मोठा डिसएडव्हान्टेज कुबोटाने द्यायला पाहिजे चार्जिंग सॉकेट. आता हे झाले फीचर्स बरोबर. फीचर्समध्ये जास्त काही प्लस मायनस नाही आहे, फक्त तुम्हाला सांगितलं 1-2 पॉईंट तेवढे प्लस मायनसमध्ये येतात. आता मेन बोलूया इंजिनचं बरं का, कारण की इंजिनच सगळ्यात मेन पॉईंट असतो. इंजिन हा प्रत्येक ट्रॅक्टरचा एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 4 व्हील ड्राईव्ह तुम्हाला सांगितलं तर इंजिन हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. आता मी तुम्हाला इंजिन खोलून दाखवतो. बोनट भाऊ खोला बोनट. तसं मला सांगितलं कुबोटाचं बोनट पुढून ओपन होतं, आणि आपलं महिंद्रा जे आहे महिंद्राचं बोनट आहे ते आपल्याला बॅक साईडनं ओपन होतं. ओके, तर हे 2 इंची इंजिन आहे बरं का. आणि आपला जो जिओचा ट्रॅक्टर आहे ना त्याचा डिझेल टँक 23 लिटरचा आहे, आणि इकडे पण आपला सेम 23-24 लिटरचाच डिझेल टँक आहे. एखादा 2 प्लस मायनस पुढं मागं होऊ शकतो. आता मेन बोलूया इंजिनचं. तर इंजिनमध्ये काय माहिती आहे का, दोन्ही पण इंजिन आहे, DI इंजिन आहे, डायरेक्ट इंजेक्शन वाले डिझेल इंजिन आहे. फक्त
जो आपला महिंद्राचा जिओ आहे ना 245DI तो आपला 2 सिलेंडरवाला आहे, 2 सिलेंडर. तुम्ही इथे बघू शकता 1 and 2 हे 2 सिलेंडर आहे. आणि जसं कुबोटाचा जो आहे ना तो 3 सिलेंडरवाला आहे. इथे तुम्ही बघू शकता 1 2 3. दोन्ही पण इंजिनमध्ये ड्राय टाईप एअर फिल्टर यूज केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता ड्राय टाईप एअर फिल्टर यूज केलेलं आहे. इथे पण ड्राय टाईप एअर फिल्टर यूज केलेलं आहे. रेडिएटर वगैरे दोन्ही पण इंजिन जे आहे आपलं लिक्विड कूल्ड इंजिन आहे. मफलरची जर पोझिशन बोलायची ठरली तर मफलरची पोझिशन कुठे माहिती आहे का, जो कुबोटा आहे त्याची मफलर पूर्णपणे बोनटच्या मध्ये दिलेलं आहे. आणि इकडं जो जो आहे आपल्याला महिंद्राचा त्याचं बोनट आपलं त्याचं मफलर जे आहे ना ते पूर्णपणे बोनटच्या बाहेर दिलेले आहे. तर अशा प्रकारचा आहे ना हा मेन सेटअप आहे. गिअरबॉक्सचं बोलायला गेलं तर आपला जो महिंद्रा आहे त्याचावाला साईड शिफ्टिंग गिअरबॉक्स आहे बरं का. दोन्ही पण साईड शिफ्टिंगच आहे, असं काही विषय नाही. जर महिंद्राचं बोलायला गेलं तर स्लायडिंग मेश गिअरबॉक्स आहे बरं का. जिओचा स्लायडिंग मेश गिअरबॉक्स आहे हा पूर्ण. आणि इकडं जर कुबोटाचं बोलायला गेलं तर कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आहे. आणि दोन्ही पण साईड शिफ्टिंगच आहे, हे तुम्ही बघू शकता साईडला. आणि PTOचं बोलायला गेलं तर महिंद्राचा जो PTO आहे ना तो 22 HPचा PTO आहे बरं का. आणि आपला जो कुबोटाचा आहे ना कुबोटाचा PTO किती माहिती आहे का, 19.17 HPचा हा PTO आहे बरं का. कुबोटामध्ये तुम्हाला 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गिअर बघायला मिळणार आहे बरोबर. आणि जर महिंद्रामध्ये गेले तर तुम्हाला 8 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्स गिअर अशा प्रकारचा आहे ना हा गिअर सेटअप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि प्राईसचं आहे ना ॲक्च्युलीमध्ये डिफरन्स पण काही एवढा जास्त नाही आहे बरोबर. आणि तुम्हाला बाकीचं सगळं PTO पॉवर वगैरे तुम्ही तुम्हाला सगळं सांगितलीच आहे. प्राईसचं बोलायला गेलं तर दोन्हीच्या प्राईसमध्ये 10-15 हजाराचा फरक आहे फक्त. तुम्ही आहे ना बघायला गेलं तर आहे ना 5.5 लाख ते 6 लाखाच्या आत तुम्हाला हे दोन्ही पण ट्रॅक्टर भेटून जातील बरोबर. पण ॲज कम्पेअर टू जिओ कुबोटाची थोडी जास्त प्राईस आहे आणि महिंद्राची थोडी कमी प्राईस आहे. पण मेन डिफरन्स काय माहिती आहे का, हा 2 सिलेंडरवाला आहे ना हा 3 सिलेंडरवाला आहे. बाकी इक्विपमेंटच्या बाबतीत बोलायला गेलं ना हा सगळे स्प्रेइंग युनिट सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे ना याच्यामध्ये ऑपरेटिव्ह आहे. तसे याला थोडेसे लिमिटेशन्स जास्त नाही पण थोडेसे 1-2 ठिकाणी लिमिटेशन्स हा 100% घेतो. आणि कुबोटाचं इंजिन जे आहे ना ते ॲक्च्युअली कुबोटानीच मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. आणि महिंद्राचं सुद्धा सेम महिंद्रा जिओची जेवढी पण सिरीज आहे तिचं इंजिन पूर्णपणे महिंद्रानीच डिझाईन आणि डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे पूर्ण महिंद्रानीच बनवलेलं आहे बरोबर. अशा प्रकारचा आहे ना हा पूरा सेटअप आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे अजून कसे व्हिडिओ आले पाहिजे ते चॅनल मला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.